त्याची दखल घेतली. आज केस झाली आमची आणि अण्णा हे सगळे इथं येऊन आम्हाला न्याय मिळाला. आणि जरी पण आणखीन आम्ही जरी गावात गेलो तर पुढे जेणेकरून आमच्या जीवाला धोका आहे. जरी बी काय घडलंच तर आमची दखल पोलीस प्रशासनाने तात्काळ घ्यावी. मी लिंगरोळीत रहिवासी आहे. माझ्यावर जे अन्याय अत्याचार झाले त्याबद्दल मला दाद मिळाल्याबद्दल मी अण्णांचे आभार मानतो. आणि अण्णांनी जे सहकार्य केले त्याच्यात माझे पूर्वज हे झालेले आहे. आणि इथून जरी काय आमच्यावर जरी काय कोणी हे केलं तरी आमची पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी ही माझ्या अण्णांना तुळजापूर तालुका यमगारवाडी या ठिकाणी मातंग समाजाच्या कुटुंबावर या ठिकाणी प्राणघातक हल्ला झाला. त्यांच्या जे आपली ताई आहे पाठीमागे थांबली त्यांच्यावर सुद्धा हल्ला झाला. तरी देखील पोलिसाचं नेमकं म्हणजे गैरसमज झाला की या ठिकाणी ह्या घटना घडली नाही. तर आम्ही या ठिकाणी आलो, वारंवार पोलिसाला पाठपुरावा केला, सांगितलं, काही व्हिडिओ दाखवले. त्यानंतरनं आज जवळपास 9 दिवसानंतरनं या ठिकाणी त्या लोकांवर जे अन्याय अत्याचार केले त्या लोकांवर इच्छित कायदेशीर कारवाई झालेली आहे. तरी मी पोलीस प्रशासनाचा मनापासून आभार मानतो. आणि माझी या माध्यमातून सर्वांना पोलीस प्रशासनाला विनंती आहे. कसं आहे, एक गावामध्ये कमी संख्येचे आपले लोक असतात आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला तर पोलिसांनी तात्काळ दखल घ्यावी. चालढकल करू नये. कुठं तर जाऊन या ठिकाणी त्या लोकांवर अन्याय होणार नाही. त्या ठिकाणी जर लवकरच ताबडतोब त्या जे कोणी अन्याय करतात त्याच्यावर जर तात्काळ दखल घेतली तर एवढं परत नंतरनं असं काही घटना घडणार नाही. तरी पूर्ण समाज बांधवाचा बी या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो की आपण एक प्रसारच्या माध्यमातून या ठिकाणी व्हिडिओ टाकला होता की बाबा ह्या ठिकाणी कुठल्या पद्धतीनं अन्याय झाला. तर त्याची दखल पूर्ण समाजाने घेतली आणि पोलीस प्रशासनाला भाग पाडला, आमच्या संघटनेच्या वतीनं भाग पाडला, समाजाच्या वतीनं भाग पाडला. आज या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे.